तर हॅलो एव्हरीवन, आज होता संडे आणि आम्ही निघालो होतो बोईसरला जायला. कारण आम्ही पूर्ण आठवड्याची भाजी संडेला स्टोर करून ठेवत असतो. त्यामुळे मग आम्ही बोईसरच्या दिशेने निघालो होतो. जाताना आम्ही पकडला होता मुंडवाडीवरचा शॉर्टकट रस्ता आणि रस्त्यात खूप पाऊस लागल्यामुळे पहिले आम्ही उतरून रेनकोट घालून घेतले होते. त्याच्यानंतर आम्ही आलो होतो भांड्याच्या दुकानामध्ये भांडे एक्सचेंज करून नवीन भांडं घेण्यासाठी. मग तिथे आलो, भांडे वगैरे चेंज केले, नवीन भांडे वगैरे घेतले. मग त्याच्यानंतर आम्ही निघालो होतो भाजी मार्केटमध्ये. आणि आज कोथिंबीर तर खूपच जास्त महाग होती, 10वाली जुडी 20 रुपयाला. कांदे बटाटे सुद्धा महाग होते, तरी पण भाजी तर आपल्याला घ्यावीच लागते. त्यामुळे पटापट आम्ही थोडे करत भाजी सर्व घेतली होती. आणि ही बघा आमची भाजीवाली काकू ऋतू. सो मग भाजी वगैरे घेऊन आम्ही निघालो होतो बी मॅन हे मेन्सवेअरचं शॉप आहे, जिथून मला ह्यांच्यासाठी काही कपडे घ्यायचे होते. त्याच्यानंतर फ्रूटच्या शॉपमध्ये थांबून वेदांसाठी थोडेसे फ्रूट्स घेतले. आणि मग त्याच्यानंतर आम्ही आलो होतो द पर्पल 20मध्ये, कारण आज होतं ऋतूच्या सेशनचं अपॉइंटमेंट. सो मग तिचं सेशन वगैरे कंप्लीट केल्यानंतर पुन्हा आम्ही निघालो होतो घरी जायला. पण आता येताना आम्ही निघालो होतो बोईसरच्या मेन रोडून, कारण आम्हाला थांबायचं होतं खाऊच्या दुकानामध्ये खाऊ घेण्यासाठी. सो इथे आम्ही थांबले आणि खाऊ वगैरे घेतला. मग डायरेक्ट घरी आल्यानंतर सर्वात पहिले काम मी केलं होतं की ब्लॅक टी ठेवला होता. फटाफट ब्लॅक टी ठेवला, बनवून घेतला, प्यायला घेतला. आणि इथे बघा वेदांची मस्ती. हा आहे आमचा माकड वेदांश. आणि मग आज आम्ही येताना घेऊन आले होते मके. सो आज आमचा प्लॅन ठरला होता की आज छान मस्त चुलीवर भाजून खाऊया. म्हणून मग फटाफट चूल पेटवून, आणि ही जी जाळी दिसते ना, हा जुगाड आहे. हा जुगाड केला आहे दी ग्रेट योगेश राऊत यांनी, म्हणजेच वेदांच्या पप्पांनी आणि माझ्या अहोंनी. सो मग आम्ही त्याच्यावर फटाफट मके ठेवून घेतले, भाजून घेतले. आणि इथे ऋतूचं काम चालू आहे लिंबू आणि मसाला लावायचं. मग ते सर्व झाल्यानंतर खाऊन घेतल्यानंतर आज जेवणामध्ये आम्ही बनवली होती कोलंबी फ्राय आणि कढी. फक्त मी कोलंबीचा व्हिडिओ अपलोड केला. सर्व जेवण वगैरे झाल्यानंतर इथे आमच्या माकडाचा म्हणजेच वेदांचा होमवर्क चालू होता. आणि मग होमवर्क वगैरे संपवल्यानंतर आम्ही झोपून